सोलापूर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी पहिलं अधिवेशन विजापूर रोडवरील द्वारकाधीश मंदिरात घेण्यात आलं। कार्यक्रमाची सुरुवात आयुष मालगते आणि अशोक झवेरी यांच्या संघटन मंत्रानं झाली। त्यानंतर उद्घाटन, प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आलं। यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ, ॲडव्होकेट मुरलीधर कचरे, प्रसिद्ध अभिनेते अंगद म्हस्कर, जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत, उद्योगवर्धिनी समूहाच्या चंद्रिका चौहान, डॉक्टर शिवराया आडवीतोट, आरती भाटे, स्वप्नील भोपी, पंकज मीठभाकरे, किशोरी पाठक, पद्मिनी मालगते, लिंगराज हळके आदी उपस्थित होते। प्रास्ताविक पंकज मीठभाकरे यांनी केलं। या प्रसंगी गुणवंत दिव्यांगांच्या सत्कारानंतर अंगद म्हस्कर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। ॲडव्होकेट मुरलीधर कचरे यांनीही आपले विचार मांडले। समारोप ॲडव्होकेट आडवीतोट यांनी केला। पहिल्या सत्रात पत्रकार अश्विनी तडवळकर यांनी पुणे येथील यशस्वी पालक आरती भाटे यांची मुलाखत घेतली। दुपारच्या सत्रात मुंबईचे स्वप्नील भोपी यांच्या व्याख्यानानंतर पुणे येथील किशोरी पाठक यांचं व्याख्यान झालं। सक्षम दिव्यांग सेवा केंद्र यांच्या दिव्यांगांसाठी राज्य शासन आणि केंद्र शासन राबवत असलेल्या योजनेच्या परिचय पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं। समारोप सत्रात सुहास हिरेमठ यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। आभार प्रदर्शन डॉक्टर सतीश तपसाळे यांनी केलं। सूत्रसंचालन वैशाली इनामदार, रश्मी दिवाण, डॉक्टर अश्विनी अंधारे यांनी केलं।